ज्याचं जळतं त्यालाच कळतं. विधानसभेत रोहित पवारांनी मारलेली ही भावनिक हाक आणि त्यानंतर थेट बंगळुरूमध्ये FIR दाखल झाले. बारामतीचा आकाश ज्या दिवशी लेअर जेट 45च्या दुर्घटनेनं काळवंडलं त्या दिवसापासून अनेक प्रश्न अनुत्तरित होते. पण आता रोहित पवारांनी या प्रकरणाला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणजेच गुन्हेगारी कटाचं वळण दिलंय. आजच्या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत ही FIR नेमकी किती सिरियस आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. रोहित पवारांनी आज जी तक्रार दिली आहे ती वाचली तर कोणाचंही मन सुन्न होईल आणि विचार करायला भाग पाडेल. कारण तांत्रिकदृष्ट्या समोर आलेली माहिती तपासली तर हे विमान म्हणजे एक उडता मृत्यूचा सापळा होता असेच प्रथमदर्शनी कुणालाही वाटेल. नियमानुसार विमानाचं इंजिन 5000 तासानंतर पूर्णपणे तपासावं लागतं, ज्याला TBO म्हणतात. हे विमान 4995 तास चाललं होतं, म्हणजेच धोक्याच्या रेषेवर होतं. रोहित पवारांचा आरोप आहे की कागदोपत्री आकडा कमी दाखवला असला तरी प्रत्यक्षात या विमानानं 8000 पेक्षा जास्त तास पूर्ण केले होते. मग विचार करा, जर हे खरं असेल तर हे विमान उडवण्यासाठी क्लिअरन्स देणारे हात कोणाचे होते? विमानाची देखभाल करणाऱ्या VSR व्हेंचर्स कंपनीने व्यावसायिक नफ्यासाठी इतकी मोठी रिस्क का घेतली असेल? की हा जाणीवपूर्वक केलेला तांत्रिक मर्डर होता? आता अनेकांना प्रश्न पडला असेल की मुंबई आणि बारामतीत गुन्हा का दाखल झाला नाही? रोहित पवारांनी मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलिसांकडे वारंवार चक्रा मारल्या, पण तिथे फक्त अपघाती मृत्यू म्हणूनच फाईल फिरवली गेली. शेवटी त्यांनी बंगळुरूच्या एका पोलीस ठाण्यात 0 FIRचा मार्ग निवडला. ही कायदेशीर खेळी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे आता तपास यंत्रणांना केवळ अपघाताच्या अंगाने नाही तर क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीच्या अंगाने तपास करावाच लागेल. 24 फेब्रुवारीला DGCAने जो रिपोर्ट दिला होता त्यात स्पष्ट म्हटलं होतं की या कंपनीची काही विमानं उड्डाणासाठी सुरक्षित नाहीत. मग प्रश्न असा पडतो की अजितदादांसारख्या एवढ्या मोठ्या VVIP व्यक्तीच्या प्रवासासाठी हेच विमान कसं काय निवडलं गेलं? विमानाचं मेंटेनन्स, लॉगबुक मग आणि प्रत्यक्ष उडान तास यात तफावत का होती? निव्वळ योगायोग नक्कीच असू शकत नाही. रोहित पवारांनी नुसती तक्रार केली नाही तर त्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या काही कलमांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे संबंधित कंपनी आणि दोषींना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. आता हे पाहूया, जर गुन्हा सिद्ध झाला तर दोषींना रोहित पवारांनी दाखल केलेल्या तक्रारीतील कलमान्वये काय शिक्षा होऊ शकते. कलम 61, जर 2 किंवा अधिक व्यक्तींनी मिळून हा अपघात घडवून आणण्याचा कट रचला असेल तर त्यांना त्या गुन्ह्यासाठी असलेल्या मूळ शिक्षे इतकीच शिक्षा होऊ शकते. कलम 103, जर हा घातपात सिद्ध झाला तर यात फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद आहे. कलम 105 आणि 106, विमानाचे मेंटेनन्स योग्य नव्हते हे माहीत असूनही ते उडवलं असेल तर 5 ते 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. कलम 125, विमानातील प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्यासाठी हे कलम लावलं जातं. कलम 238, विमानाच्या कागदपत्रांची किंवा सुट्या भागांची अफरातफर झाली असल्यास हे लागू होतं. कलम 336, विमानाचे उड्डाण तास कमी दाखवण्यासाठी जर लॉगबुकमध्ये खाडाखोड किंवा बनावट नोंदी केल्या असतील तर हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा ठरू शकतो. तर विचार करा मित्रांनो, ही कलमं किती गंभीर आहेत. जर हा गुन्हा सिद्ध झाला तर विमानाची देखभाल करणाऱ्यांपासून तर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचं धावं दणाणणार नाही का? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, ज्यातून आपल्या सर्वांना त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे.
जेव्हा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत FIR साठी टाळाटाळ होते तेव्हा सामान्य माणसाचं काय होत असेल? 0 FIR सारख्या कायद्याची माहिती आपल्या सर्वांना असणं किती गरजेचं आहे? नफा कमवण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञानाशी आणि नियमांशी खेळ खेळला जातो तेव्हा त्याचा मोबदला रक्त देऊन द्यावा लागतो. हे केवळ ह्या विमान घटनेमुळे नाही तर आपल्या रोजच्या जीवनातील रस्ते, पूल, इमारतींना लागू होतं. राजकीय दबाव कितीही असला तरी तांत्रिक पुरावे आणि जिद्दीने दिलेला एखादा लढा अखेर सत्याला बाहेर आणतोच. रोहित पवारांनी जो लढा सुरू केला आहे तो आता कोणते वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजितदादांच्या मृत्यूचं गुपित आता या FIR मुळे उघड होणार का, की हा तपास निव्वळ कागदी घोडे नाचवण्यात अडकणार? तुम्हाला काय वाटतं? हा कट होता की निव्वळ निष्काळजीपणा? रोहित पवार करताय तो राजकीय स्टंट आहे की त्यात काहीतरी सिरियस आणि संशयास्पद आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्र्यंबक कापडे डिजिटल या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला पाठिंबा हीच माझी ऊर्जा आहे. धन्यवाद.